माझं या घरातील पहिलं पाऊल. आज सगळे खूप खुश आहेत. आई, पप्पा, आजी, काका, माऊ आणि असणारच ना, त्यांच्या लाडाची लेक आली आहे ना. तिच्या पोटात असताना या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप केलंय. माझी आणि माझ्या आईची खूप काळजी घेतली आणि अजून एका माणसाने माझी खूप काळजी घेतली. हा, त्याला कसं विसरेन? कोणी? अहो, माझ्या मामाने. अरे म्हणजे माझ्या चंद्रकांत मामाने. हो, चंद्रकांत मामाने सुखदाच्या माध्यमातून माझी आणि माझ्या आईची खूप काळजी घेतली. दादा, तुम्हाला प्रथम माझ्याकडनं आणि सखी सुखदाच्या सर्व टीमकडनं आणि माझ्या सगळ्या सखींकडनं वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आम्ही दिनांक 27 जानेवारी 2025ला आमची सखी सुखदाचं क्लिनिक केळेवाडी इथे सुरुवात केली. दादांनी जेव्हा त्यांचे विचार आमच्याजवळ मांडले तेव्हा त्यांची डोक्यातली कल्पना एवढी क्लिअर होती की त्यांचं म्हणणं होतं की माझ्या घरातल्या मुलीला, माझ्या घरातल्या बहिणीला आणि माझ्या घरातल्या मातेसाठी मी ज्या ज्या गोष्टी करेन त्या गोष्टी माझ्या या सगळ्या वस्ती भागातल्या महिलांना उपलब्ध करून देण्याची कारकीर्द तुम्ही करायची आहे. तेव्हा दादांनी आम्हाला सांगितलं की गर्भवती महिला जी पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत तिच्यासाठी सगळे फॅसिलिटीज जे आहे, जे जे आपण आपल्या घरच्यांसाठी करतो त्या फॅसिलिटीज आपण चांगल्या हॉस्पिटलमधनं त्यांची डिलिव्हरी करण्यापासून त्यांचं खाणं पिणं, त्यांचे सोनोग्राफीज, त्यांचे ब्लड टेस्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं मोफत झाल्या पाहिजे. आमच्याकडे सुरुवातीला क्लॅरिटी नव्हती की हे काम कितपत सक्सेसफुल होईल, पण मला आज हे सांगायला अभिमान वाटतो की सुखदा टीमनी आज 143 गोंडस बाळांचा जन्म सुखदाच्या क्लिनिक मार्फत केळेवाडी आणि कोथरूडच्या सगळ्या परिसरातल्या महिलांचा 143 डिलिव्हरीज आपल्या झालेल्या आहेत. 100 डिलिव्हरी झाल्यानंतर दादांचं असं म्हणणं होतं की आता तुम्ही इथे थांबायचं नाही, तुम्ही गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेम्सलाही ॲड्रेस केलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही हा अवेअरनेस महिलांमध्ये क्रिएट केला की गायनॅक रिलेटेडही अनेक आणि असंख्य प्रॉब्लेम्स असतात. असं बोलत बोलत लोकांना कन्व्हिन्स करत करत महिलांबरोबर ओपन अप होत आम्ही आमचे 3 हिस्टेरेक्टमीचे मेजर सर्जरीज आम्ही इम्प्लिमेंट केले. दीनानाथ मंगेशकर सारख्या मोठ्या हॉस्पिटलमधनं ते सर्जरीज आमचे सक्सेसफुली घडले. अजून आमच्याकडे बऱ्याचशा नोंदण्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातनं आम्हाला आता सकाळची पण OPD सुरू करावी लागेल अशी आमची अवस्था आहे. असा एकही दिवस गेलेला नाही आहे की दादांनी मला फोन करून विचारलं नाही की आज काय रिपोर्ट आहे. म्हणजे ती इतक्या बारकाईने प्रत्येक गोष्टीत लक्ष देतात. एखादा आपल्या घरचा माणूसही देणार नाही असे दादा आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर असे आपले दादा आहेत. या दादांना आपल्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि दादा, तुम्ही आम्हा सर्वांना या तुमच्या सेवा कार्यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार, मी मोहिनी आशिष मोहोळ. सर्वप्रथम मी दादांना धन्यवाद म्हणेल की त्यांनी सुखदा फाउंडेशनतर्फे जी काही मदत केली माझ्या डिलेवरीमध्ये, डिलेवरीच्या आधीपासून ते डिलेवरी होईपर्यंत जी काय त्यांनी मदत केली त्याबद्दल खूप धन्यवाद, त्यांचे आभार आहे. माझ्या म्हणजे मुलीची मला काळजी होती की डिलिव्हरी कशी होती, काय होती, की टेन्शन आलता की म्हणजे पुढं कसं होईन कसं नाही. तर त्या चंद्रकांत दादातर्फे म्हणजे आम्हाला जरा माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की असं आहे. मग ती त्यांच्या किंवा सुखदातर्फे व्यवस्थित सगळं डिलिव्हरीचं सगळं झालं किंवा आम्हाला म्हणजे कुठलं टेन्शन आलं नाही, काळजी वाटली नाही. घरी आल्यावर पण त्यांनी 1-2 वेळा आमच्या घरी आले. दवाखान्यामध्ये पण येऊन त्यांनी विचारपूस केला. त्याचा आम्हाला चंद्रकांत दादातर्फे किंवा सुखदा मामांच्या तर्फे आम्हाला त्यांचे आम्ही आभारी आहोत. नमस्कार, मी तेजश्री विनोद यनपुरे. सर्वप्रथम मी दादांचे आणि सुखदा फाउंडेशनचे खूप आभार मानते. दादांनी महिलांसाठी सुखदा ही संकल्पना सुरू केली. त्यातून गरोदर काळात महिलांना लागणारा सर्व खर्च किंवा मग त्यांना लागणाऱ्या तपासण्या याची मोफत सेवा सुरू केली. याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबियांना खूप फायदा होतो या गोष्टीचा. मला ही संकल्पना कळाल्यानंतर मी सुरेखाताईंशी संपर्क साधला. त्यांनी मला या संकल्पनेची खूप छान पद्धतीने माहिती दिली. मला त्याचा कसा उपभोग घेता येईल हे सर्व सांगितलं आणि माझी पुढची ट्रीटमेंट
आणि मला लागणारं सर्व त्यांनी मला खूप व्यवस्थितपणे तिथे मदत केली. डॉक्टर अपूर्वा मॅडम याही सर्व पेशंटशी खूप छान पद्धतीने त्यांना ट्रीट करतात. त्यांना व्यवस्थितपणे योग्य काळात लागणाऱ्या सर्व गोष्टी कळवतात त्यांना. मी पूजा अक्षय बोडके. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे दादा चंद्रकांत दादा पाटील यांचे मनापासून आभार मानते. तसेच मी सुखदा क्लिनिकमधल्या स्मिता ताई तसेच इतर सर्व त्यांच्या सहकारी महिलांचे सुद्धा मनापासून आभार मानते. माझी प्रसूती दीनानाथमध्ये झाली, तसेच तिथेही माझी व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतली गेली. माझी तसेच माझ्यासारख्या इतर महिलांची सुद्धा व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते. फक्त तसंच माझ्याप्रमाणे इतर महिलांना सुद्धा तिथे लाभ मिळावा मी अशी मनापासून आशा करते. तुकडा काळजाचा तू, मुखडा गोड परीचा तू, तर हाताचा पाळणा मी करते तुला आई. निज सानुला झोप गोडुल्या जो जविते आई. चंद्रकांत दादा पाटील यांनी सुखदा फाउंडेशन वेलफेअर ही एक योजना चालू केली आहे. तिचा मला खूप फायदा झाला. मी गरोदर राहिल्यापासून मला खूप आरोग्याच्या अडचणी आल्या. हाय ब्लड प्रेशर तसेच शुगर या गोष्टींचा मला पहिल्या महिन्यापासून त्रास होत होता. पण जेव्हा चंद्रकांत दादा पाटील यांनी सुखदा फाउंडेशन चालू केले जानेवारी महिन्यापासून हे आम्हाला कळाले, तेव्हा मी माझे नाव या योजनेमध्ये नोंद केली. तेव्हा मला या योजनेमधून फायदा झाला. त्यात मला आर्थिक ज्या अडचणी येत होत्या त्याचंही खूप सहाय्य झाले या योजनेमधून. तसं गर्भवती महिलांसाठी हा एक छान उपक्रम चालू केलेला आहे. याच्यामध्ये महिलांना खूप छान ट्रीटमेंट दिली जाते आणि इतर महिलांच्या पण आरोग्याविषयी हेल्थविषयी त्यांनी चालू केलेला आहे उपक्रम. या उपक्रमांमध्ये पण डॉक्टर अपूर्वा मॅडम खूप आपुलकीने त्यांना सांगत असतात. इथला स्टाफ स्मिता मॅडम आणि आपला इतर सगळा स्टाफ जो आहे तो खूप आपुलकीने आणि प्रेमाने सगळ्यांची विचारपूस चौकशी करत असतात आणि त्यांना वेळोवेळी काही मदत लागली तरी ते आवर्जून हे करत असतात, सांगत असतात की काय करायचं काय नाही वगैरे. दादांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये काही ना काही नाविन्य असतं. त्यामध्ये महिलांसाठी काही ना काही बेनिफिट्स असतात. दादा प्रत्येक वेळी प्रायोरिटीवर महिलांना कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म मिळेल किंवा महिला इंडिपेंडंट कशा राहतील याविषयीच विचार करतात. त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आजपर्यंत सातत्याने महिलांचाच पहिला विचार केला गेलेला आहे. त्याबद्दल दादांचे खूप 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 आभार. माझ्या मिसेसचं डिलेवरीच्या टायमाला चंद्रकांत दादांकडनं आणि स्मिता वहिनींकडनं भरपूर मदत झाली सुखदा फाउंडेशनकडनं. तर त्यांनी बरंचसं चांगलं सहकार्य केलं, भरपूर सहकार्य केलं. काय कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागलं नाही. त्यांनी स्वतःहून फोन वगैरे करून लक्ष घालून त्यांनी माझ्या मिसेसची बाळाची काळजी घेतली. नमस्कार, मी इंदिरा अशोक आलकुंटे. मी सेवादूतमध्ये काम करत आहे. सुखदा ह्या टीममध्ये मी गरोदर महिलांचे प्रत्येक वेळी जाऊन नाव नोंदणी करून येते आणि प्रत्येकाला चांगला लाभ मिळाला आहे. खूप गरजू लोकांना ह्याचा खूप फायदा होतो आणि प्रत्येक जण सांगतात की बाबा ह्याचा आम्हाला खूप छान लाभ मिळाला. प्रत्येक जण सांगत असतात की बाबा ते पुढच्या लोकांना सांगतात की दादांनी हे खूप छान केलेलं आहे गोरगरिबांसाठी, ज्यांची परिस्थिती नाही किंवा ते खर्च करू शकत नाही. कारण का आता काही लोक भटकतात की हॉस्पिटलमध्ये त्यांना मिळत नाही, इकडं जा तिकडं जा इमर्जन्सीला. पण दादांकडे जी नोंदणी करून आपण नाही का त्यामार्फत जातो तर सगळ्यांचे चांगले सुविधा होतात तिथं. नमस्कार, मी संजीवनी विनायक सातपुते. सर्वप्रथम मी आभार मानू इच्छिते माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांचे की त्यांच्या राबवलेल्या योजनेअंतर्गत म्हणजे सुखदा फाउंडेशनमध्ये माझी प्रसूती ही सुलभरित्या झालेली आहे. त्याचप्रमाणे सुखदाच्या
स्मिताताई पाटील यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे मॅडम डॉक्टर अपूर्वा मॅडम यांचेसुद्धा मनापासून आभार की ज्यांनी स्वतः घरी येऊन आम्हाला मायेची साडी आणि बाळंतविडासुद्धा दिला. बाळाची चौकशी केली, प्रसूती झालेल्या मातांची बी चौकशी केली. त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. त्याचप्रमाणे सुखदा फाउंडेशनचे जे स्टाफ आहे इथे त्यांचे खूप आभार, कारण ते इतका प्रोॲक्टिव्हनेस दाखवतात प्रत्येक पेशंट बाबतीत. आम्हाला फॉलोअपला जरी म्हणजे लक्षात नाही राहिलं तरी त्यांचा स्वतःहून फोन येतो, स्वतःहून ते पेशंटची काळजी करतात. इथे आल्यानंतरही स्वतःहून विचारपूस करतात प्रत्येक गोष्टीची. त्याबद्दल त्यांचेही आभार, पूर्ण सुखदा स्टाफचेही आभार करते. आणि दादांना अजून एकदा सांगते की तुम्ही जे आत्ता उपक्रम चालू केला आहे यातून महिलांना इतकी मदत होती आहे दादा, तर अशा पद्धतीने अजून उपक्रम तुम्ही चालू करा, जेणेकरून आणखी महिलांना काही ना काही मदत मिळत राहील. त्याबद्दल धन्यवाद. मामा, तू आमच्यासाठी खूप केलेस. तुझे आभार कसे मानू हे नाही कळत रे मला. पण देव पप्पाकडे तुझ्यासाठी एकच मागणं करेन की माझ्या गोड गोड मामाला चांगलं सुख, समाधान आणि आरोग्य लाभू दे.